सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे हे आमच्यावर टीका करायची का जे सत्तेमध्ये आहेत आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली, त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते. हे दुर्दैव आहे की वास्तवतेत कोणी जगत नाहीयेत आता सत्तेतले लोक. मला एक सांगा, 2018 मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्रजीच म्हणले होते ना, त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना, बरोबर आहे ना. देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे. आज 250 पक्ष मीटिंग बोलवावी, असेंब्ली बोलवावी, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलेला आहे. त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी विनंती. चर्चा तर झाली पाहिजे, लोकशाही है. मैंडेट उनको मिला, असेंबली बुलाई है और ले लीजिए निर्णय, किसने रोका त्या राज्य सरकारचे शिष्टमंडळाने शिंदे समितीला पाठवलं. त्यामुळे राज्य सरकारचाही अवमान झाला, शिंदे समितीचाही अवमान झाला, मुख्यमंत्र्याचाही अवमान झाला असं म्हणलं. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारने कुणाला तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं. कारण का ही लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे. नाही दडपशाही नाही, लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर ते आपल्या संविधानिक तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना. मैं बड़ी विनम्रता से जबाबदार आज निर्णय कुणाच्या हातात आहे? विरोधी पक्षाच्या का सरकारच्या? कोणाच्या हातात आहे? सरकारच्या. सरकारने याची उत्तर दिली. आमच्या अंगावर टाकून उपयोग काय? आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय, सगळे पक्ष घर फोडून झालाय ना, आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली ना, आता घ्या ना निर्णय. वाचलाय ना 250 घ्या निर्णय. सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं. मायबाप जनतेच्या माणूस असला पाहिजे, त्याला खरं नाही. मैडम आज बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि जो महाराष्ट्र के लिए सबसे ज्यादा काम किया है वो काम नहीं किया है. अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं, ये वो वक्त नहीं है. 11 साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार है.